पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहात एक अलीकडच्या काळात गाजलेला मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यात झालेला भ्रष्टाचार। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करूच कसा शकता? इतकी नीतिमत्ता तुमची खाली जातीच कशी काय? ज्या राजाने ह्या स्वराज्यासाठी बलिदान दिले त्या राजाचा पुतळा करताना तुम्ही त्यात पैसे खाता आणि पुतळे बनवणं हे केवळ जनसामान्य लोकांच्या भावनांशी खेळण्याचं एक साधन आणि भ्रष्टाचार करण्याचं माध्यम अलीकडच्या काळात झाले की अशी एकंदरीत परिस्थिती आहे। मालवणात देखील छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा पडलेला आपण पाहिलं आहे। माझं वैयक्तिक मत आहे की कुठलाही पुतळा बांधूच नका। ह्या 100-125 कोटी रुपयात एखादी चांगली शाळा झाली असती, एखादा दवाखाना झाला असता, एखादी अभ्यासिका, एखादं मैदान झालं असतं आणि त्याला जर तुम्ही छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलं निश्चितच ते चांगलं दिसलं असतं। पण या पद्धतीनं पुतळे करणं, त्यात भ्रष्टाचार करणं, बरं केलं तरी पुतळा कुठं? कचरा डेपोच्या अगदी शेजारीच। म्हणजे त्या कचरा डेपोची आणि पुतळ्याच्या उंचीची काय स्पर्धा लागली का काय एकंदरीत असं आहे। आणि माझे सहकारी महेश बिराजदार यांनी मागच सांगितलं की त्यांचा पर्यावरणाचा चांगला अभ्यास आहे। समोरच्या कचरा डेपोतून जो मिथेन गॅस निघतो त्या मिथेन गॅसचा भविष्यात या पुतळ्याला धोका आहे आणि काहीतरी जे मालवणात झालं तसं काही इथं व्हायला नको। आपल्यापासून वडबुद्रुक अर्थातच तुळापूर ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झाले त्या ठिकाणी हा पुतळा केला गेला असता तर निश्चितच हे शोभलं असतं। पण आपल्या आमदार महोदयांना फक्त राजकारण करायचं होतं आणि भ्रष्टाचार करायचा होता की नाही ते चौकशीत सिद्ध होईल। कधी ह्या आपल्या प्रशासनाला जागेल देव जाणो। धन्यवाद।